कॅश फ्लो स्टेटमेंट मधनंच कॅश फ्लो समजला पाहिजे माणसाने का तो एव्हरीडे पण मॅनेज करता येईल? जर मॅनेज करता येणार असेल किंवा करायचा असेल तर कसा करावा? कसं आहे, व्यवसायामध्ये रोज अनेक व्यवहार होत असतात. देशपीचं उदाहरण घेतलं समजा आपण, तर देशपीमध्ये अनेक लोकांकडनं पैसे येत असतात आणि ते अनेक गोष्टींवर खर्च होत असतात. येणाऱ्या प्रत्येक पैशाकडे आणि जाणाऱ्या प्रत्येक पैशाकडे त्यावेळी लक्ष ठेवणं हे मॅनेजमेंटला प्रॅक्टिकली अशक्य गोष्ट आहे. मग काय करायला पाहिजे, तर त्याचा पिरियॉडिक रिव्ह्यू घेतला पाहिजे. म्हणजे मागच्या 3 महिन्यात कुठनं पैसे आले आणि कुठं खर्च झाले ह्याचं जर एक स्टेटमेंट बनवलं, ज्याला आम्ही कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणतो, आणि ते एका विशिष्ट फॉर्मॅटेत म्हणजे ऑपरेशन्सपासून किती मिळाले, इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीपासून किती मिळाले आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीपासून किती मिळाले, असं जर त्याचं त्या स्ट्रक्चरमध्ये फायनान्शियल रिपोर्टिंग जर मॅनेजमेंटला झालं तर मॅनेजमेंटला त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याच्यावर आधारित भविष्यात निर्णय घेणं हे सोपं जाऊ शकतं.